सोलापूर शहरातील निर्मिती विहार परिसरात 74 वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत वृद्धाचे नाव वीरेश संगय्या वस्त्रद, वय 74, राहणार निर्मिती विहार असे आहे. शनिवारी सकाळी ते त्यांच्या घरातील बेडरूममध्ये जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्या गळ्यावर संशयास्पद जखमेच्या खुणा दिसून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वस्त्रद यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला होता. दरम्यान रविवारी प्राप्त झालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार वीरेश वस्त्रद यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाला खुनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दररोज सकाळी दूध घेण्यासाठी बाहेर येणारे वस्त्रद त्या दिवशी बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली. पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी मृताची मुलगी अन्नपूर्णा वीरेश वस्त्रद प्रगती सोमनाथ कडची यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.